पण व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शन ऍक्ट हा 2014 साली आला, पण अजूनही त्याच्या तरतुदींविषयी किंवा त्या तरतुदींची कशा प्रकारे अंमलबजावणी होते याबद्दल खूप प्रश्नचिन्ह आहे. हो. आजही आपल्या ऑर्गनायझेशन बद्दल किंवा आपण एका बलाढ्य ठिकाणी काम करतोय, त्याच्यात होणारे गैरप्रकार, घोटाळे हे बाहेर आणण्यासाठी इन्सेंटिव्हाइज करणारे किंवा मला बेसिक सेफ्टी पुरवणारी कुठचीच सशक्त मेकॅनिझम आपल्याकडे नाहीये. जर ही काही मेकॅनिझम असेल तर ती म्हणजे नागरी सपोर्ट, आणि म्हणून माझ्या मते गुन्हेगार कोणच्या या नागरिक शास्त्राच्या एपिसोडमध्ये ही केस घेणं खूप महत्वाचं आहे. नाही, खूपच इंटरेस्टिंग केस आहे. म्हणजे आपण कायम असे रस्त्यावरती कुठेही अपघात पाहिला तर लोक फार मदत करायला धजावत नाही, कारण त्यांना असं वाटतं आपल्या मागे पोलीस लागतील आणि मग पोलीस माझीच चौकशी करतील आणि मलाच यात अडकवतील का. म्हणजे आपण जो माणूस मदत करायला जातो त्यालाही इतक्यांदा वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गोवलेलं पाहिलंय की ती सतत भीती वाटत नाही.